कणकवली विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात लाडकी बहीण योजनेचं चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचा निधी, तर त्या खालोखाल काम केलेल्या ग्रामपंचायतीला 15 लाख, तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला 10 लाखाचा विकास निधी दिला जाणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली। आज वैभववाडी तालुक्यात लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला। यावेळी येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी दूर करून जास्तीत जास्त भगिनींना लाभ होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन राणे यांनी केलं। गाव असेल ज्यांनी सर्वात जास्त लाभार्थी वाढवतील त्यांना मी 25 लाखाची विकास निधी मी जाहीर करतोय। दुसऱ्या क्रमांकाचे जे गाव असेल जिथे लाभार्थी तेवढे वाढतील त्यांना मी 15 लाखाची मी विकास निधी मी माझ्या माध्यमातून जाहीर करतो आणि तिसऱ्या जे क्रमांकाचं गाव असेल त्यांना 10 लाखाची विकास निधी। अशा पद्धतीची म्हणजे सकारात्मक एकंदरीत स्पर्धा माझी अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त या फॉर्म भरावेत आणि ह्या योजनेचा लाभ माता भगिनींपर्यंत पोहोचवावा हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे, आमच्या सरकारचा आहे, पालकमंत्री साहेबांचा आणि सगळ्यांचाच आहे। म्हणून या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करावं, मेहनत करावी। शेवटी आपण एक चांगली योजना आपल्या गावामध्ये राबवतोय, त्या योजनेचा फायदा तुमच्या गावामध्ये आर्थिक समृद्धी आणण्याच्या दृष्टिकोनातून पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल। सरपंच म्हणून पण तुमचं नाव लोक घेतील, म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करावं। किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, वैभववाडी। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।